राम राम मंडळी, कशा आहात? मस्त आहात ना? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदात राहा. तुम्ही म्हणत असाल हे काय आहे, हे चित्रप काय आहे, नेमकी हा काय प्रकार आहे? जसं वाघ सिंहाचा प्रकार तसा हा प्रकार काय आहे, हे चित्रप कोणता आहे? तर तुम्हाला आज या चित्राबाविषयी मी माहिती देणार आहे. हे चित्रप म्हणजे फक्त शेतकऱ्यालाच माहित हे चित्रप काय आहे आणि ह्या चित्राची चीज काय आहे आणि हे चित्रप आपल्याला काय देतं हे फक्त शेतकऱ्यालाच माहित. शेतकऱ्या व्यतिरिक्त हे कोणालाही कळणार नाही हे चित्रप काय आहे. हे चित्र फक्त शेतकऱ्यालाच माहित काय आहे. तर ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो, या चित्रापाला शेळी म्हणतात. शेळी, बकरी, आमच्याकडे शेळी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असेल ते अवश्य कमेंट करून सांगा, कारण आमच्या इकडे तर याला बकरीच म्हणतात. आणि अशा प्रकारे मी त्यांना चरण्यासाठी घेऊन आलेलो आहे रानात. आणि शेळ्या चरायला घेऊन जाण्याची ही मज्जा ही वेगळीच असते. गाई, म्हशी आणि शेळ्या चरायला घेऊन जाणे याच्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. हा आनंद कोणाला नाही भेटत, हा आनंद फक्त शेतकऱ्यालाच भेटतो. कारण कितीही मोठा हिरो असला, हिरोईन असली, नट असला, नटी असली वगैरे वगैरे, कोणीही जरी असलं तरी हा आनंद त्यांना भेटू शकत नाही. कारण हा आनंद फक्त शेतकरीच घेऊ शकतात. आणि आता तुम्ही शेळी बघितली असेल, आता तुम्हाला आणि एक दुसरं दृश्य दाखवतो, एकदम सुंदर दृश्य दाखवतो, तुम्ही कधी न पाहिलेलं आणि लाईव्ह दृश्य दाखवतो. आणि हे पहा मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतो. आणि पहा मित्रांनो, लाईव्ह दृश्य, चिमणी तिचं घरटं विणत आहे. चिमणीचं तिचं घरटं विणायचं काम चालू आहे. आणि हे दृश्य कुठेही तुम्हाला बघण्यासाठी भेटणार नाही, कारण हे दृश्य फक्त शेतकऱ्याच्या रानामध्येच पाहायला भेटणार तुम्हाला. आणि आता थोड्याच वेळामध्ये या दोन्हीची टक्कर लागणार आहे. अवश्य बघा, बकरीची टक्कर. आणि मंडळी, हे आमच्या शेळ्या आहेत संस्कृती गोट फार्मावरच्या. आमचा छोटासा संस्कृती गोट फार्म आहे, त्या गोट फार्मावरल्या शेळ्या आहेत. तर कमेंट करून नक्की सांगा कशा वाटल्या शेळ्या. चरा इथे चरा इथे चरा. चला रे इकडे या, चला. तर मंडळी, ज्यांना माहित नव्हतं या चित्रपाविषयी तर त्यांना कळालेलंच आहे की या चित्रपाचं नाव काय आहे, या चित्रपाला काय म्हणतात. या चित्रपाला शेळी असे म्हणतात. तर मंडळी, जाऊ द्या, चित्रपाचा विषय सोडून द्या. कसे आहात? मस्त आहात ना? आनंदी राहा. पण मित्रांनो, शेतकरी हा आनंदीच आहे. पण काय होतं, आपल्यामध्येच माणसं आपले पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. एखादा शेतकरी पुढे चालला तर आपलेच लोक आपल्याला खेकड्यावानी मागं ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शेतकरी हा आपल्याच लोकांमुळे मागं राहतो. कारण आपल्याला त्रास देणारे दुसरे कोणी नसतात, आपले जवळचेच असतात. आणि त्यातल्या त्यात म्हणले जास्त जर म्हणलं तर आपले भावकी हा असा प्राणी आहे की तो
भावकी पुढे गेलेली त्याला सहनच होत नाही. कसं भावकीला खेकड्यावानी मागं खेचता येईल, कसं नाही, हाच विचार करत असतो. पण त्यांच्या एक लक्षात येत नाही की दुसऱ्याला मागं खेचल्यावर आपण त्याच्या डबल मागं येत असतो हे त्यांना अजून माहिती नाही. आणि त्यांना हे ज्या दिवशी कळन त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल आणि त्यांच्या जवळ पश्चाताप करण्याच्या दुसरं काही नसणार आहे. पश्चाताप करण्याशिवाय दुसरं त्यांच्याकडे काही नसणार आहे. आणि त्यावेळेस त्यांना कळत की आपण त्यावेळेस त्याला त्रास नसता दिला तर बरं झालं असतं आणि आपल्यावरती ही वेळ आली नसती. त्यामुळं माझी सर्व आपल्या शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपापसामध्ये कोणीही भांडण करू नका, तंटा करू नका, गुन्ह्या गोविंदाने राहा. आणि विशेष म्हणजे कोणीही कोणाचे बांध करू नका, कारण दात टोकरून कोणाचंही पोट भरत नसतं. दात टोकरून काहीही होत नसतं. कितीही दात टोकरले तरी त्या दात टोकरल्याने पोट भरत नसतं. त्यामुळे कुणीही कोणाचे बांध करू नका आणि व्यवस्थित राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. हे मी पहिल्यापासून सांगतोय. शेवटी त्रास प्रत्येकाला हा होणारच आहे, कारण की आपण तर खूप सामान्य माणसं आहोत. साधू संतांना देखील त्रास झालेला आहे. त्यामुळं आपल्याला थोडाफार त्रास होणारच आहे. पण त्यातले त्यात त्रास कसा कमी होईल, कसा दुसऱ्याला आनंद देता येईल याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. एखादा म्हणू शकतो बुवा की तू काय लय शान आहे का, तू आम्हाला सांगतो म्हणजे तुला शान आहे का, तुला धुतल्या तांदळासारखा आहे का. पण मी त्यांना एवढंच सांगेन की मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याला समजून सांगू शकतो की कोणाचे बांध करू नका, कोणाचं भांडणं करू नका, कारण भांडणामध्ये काहीही उरत नाही. शेवटी हाती शून्य लागत असतं. त्यामुळं कुणीही भांडणं करू नका आणि कोणाकोणाचे बांध करू नका, कारण जास्त भांडणं आपापसामध्ये भांडणं जास्त बांध कोरल्यामुळेच होत आहेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि या चित्राबाविषयी जर तुम्हाला कळलं असेल माहिती तर कमेंट करा, आणि काही जर नसलं कळलं तर आणि कमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ हे चित्राबावरतीच काढीन मी. चित्रब म्हणजे ही शेळी आहे, शेळ्या आहेत ह्या. आणि एकदा सांगतो तुम्हाला, या शेळ्या आहेत. ही चित्रब नाही, ही शेळ्या आहेत, शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत ह्या. तर मंडळी, माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना राम राम.